उद्या पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच दिवशी सोलापूरमध्ये असणार आहेत। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। रे नगर प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होईल। सकाळी 11:15 वाजता मोदी सोलापूरमध्ये येण्याची शक्यता आहे। मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत आणि शरद पवार हे दुपारनंतर सोलापूरमध्ये येणार असल्याची माहिती आहे। आणि या विषयावर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांच्याकडून। अनिकेत, उद्याचा दिवस सोलापूरकरांसाठी प्रचंड धावपळीचा असणार आहे। बरेच इव्हेंट आहेत, काय नेमकं नियोजन आहे उद्याच्या दिवसात या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याबाबत? नक्कीच अमोल, आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। सोलापुरातील जो कामगारांसाठीचा आशिया खंडातील सर्वात मोठा जो प्रकल्प आहे तो रेनगर जो प्रकल्प आहे कामगारांसाठीच्या घरांचा, त्याचं लोकार्पण जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं गेलं तर राष्ट्रवादीचे जे सर्वेसर्वा आहेत शरद पवार हे देखील सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्यांचे देखील नियोजित दौरे जे आहेत ते सोलापूरमध्ये 2 दिवस जे आहेत ते शरद पवार नियोजित दौऱ्यावरती आहेत। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरचं राजकारण जे आहे या दोन्ही म्हणजेच जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दुसरीकडे शरद पवार जे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत हे दोघं जर सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि एकंदरीत सोलापूरचं राजकारण जे आहे ते एकंदरीत तापलेलं आपल्याला दिसून येत आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 15,000 घरकुलांचं जे आहे ते लोकार्पण करण्यासाठी येत आहेत। तर दुसरीकडे शरद पवार जे आहेत ते गणपतराव देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि सोलापूर शहरामध्ये आपण जर बघितलं गेलं तर प्रकाश एलगुरवार यांच्या पुस्तक प्रकाशनाला ते हजेरी लावणार आहेत। निश्चित, म्हणजे 2 मोठे कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या वेळामध्ये हे कार्यक्रम आहेत आणि त्यासाठी हे 2 नेते उद्या सोलापूरमध्ये हजर असणार आहेत। धन्यवाद तूर्त या सविस्तर माहितीबद्दल।